आ रहे हैं। इस फेस्टिवल में जो ख़ास बात है, ये जो आप सब देख रहे हैं ना स्टॉल, ये सब स्टॉल पे जो ताज़ी मच्छी मतलब फ्रेश वहाँ से पकड़ा यहाँ पका के दिया, ऐसे तरह की मच्छी आपको रिजनेबल भाव में खाने को मिलेगी, जो बम्बई की कोई भी 5 स्टार या कोई बड़े होटल में खाने को नहीं मिलेगी। तो मैं दरख्वास्त करूँगा सभी लोगों से, आप आज फेस्टिवल में ज़रूर हाजिरी लगाए और ये जो स्टॉल बने हैं वो जो हमारी गरीब महिला मेहनत करती है उनके लिए अच्छी तरह से आप मेज़बानी करिए, आप पेट भर के खाना खाइए। जो कभी आपने मच्छी का टेस्ट किया नहीं होगा, कोई होटल में नहीं मिलेगा, ऐसा खाना आपको यहाँ मिलेगा। और आप जो कोली कल्चर है आके देखिए, हमने बड़ा बड़ा स्टेज बनाया है, यहाँ सेलिब्रिटीज़ आएंगे, फिश खाने के लिए आते हैं वर्षा में। और ये मंच पे बड़े आपका जो कोली फेस्टिवल है, कोली डांस है, कोली कल्चर है, उसका भी आनंद आप यहाँ आके मज़ा ले सकते हैं। धन्यवाद सर, तुम्ही काय बोलणार या फेस्टिवल? बोल काय बोलणार या फेस्टिवलबद्दल? वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल आज जवळजवळ 18वं वर्ष आहे। 18 वर्ष आम्ही सातत्याने हा वेसाव्या येथे कोळी फेस्टिवल करत असतो। अत्यंत लोकांचा प्रतिसाद जबरदस्त आहे। ह्या फेस्टिवलसाठी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की परदेशातनं सुद्धा मच्छी खवय्ये लोक या फेस्टिवलमध्ये उपस्थिती लावतात। आज या ठिकाणी फेस्टिवलमध्ये जवळजवळ 35 स्टॉल मोठे, 50 स्टॉल लहान, फक्त कोळी स्वादाचे, आणि हे खाण्यासाठी मुंबईतले सर्व लोक या ठिकाणी उपस्थित असतात। त्याचबरोबर कोळी कल्चर कसा असावं, त्याच्यामध्ये डान्स असते, गाणं असतं, संगीत असतं, ह्याचा पण आनंद या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना मिळतो। याच्या पाठीमागे हेतू एवढा होता की ज्या कोळ्यांचं जे पारंपरिक जेवण जे आहे, स्वादिष्ट जेवण आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। मासा जो आहे तो अनेक लोकांना खायला आवडतोय, पण ते कुठे उपलब्ध होईल हे लोकांना माहिती नसतं। हे माहिती करून देण्याचं काम आम्ही लोकांनी केलं। हे करत असताना आमच्या ज्या महिला आहेत, महिलांना एक उद्योग आम्ही त्यापर्यंत पुरवतो। आज यानंतर अनेक महिलांनी ह्या व्यवसायानंतर आपला हॉटेल व्यवसाय, मच्छी पुरवणं ह्या व्यवसायामध्ये खूप प्रगती केली। त्यामुळे स्वाभिमानी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद जी आहे ती महिलांना आम्ही प्रदान करू शकलो। हे खरं या फेस्टिवलचं यश म्हणायला लागेल। आम्ही या माध्यमातून, आपल्या माध्यमातून लोकांना विनंती करतो की ह्याचा खरोखर आपल्याला स्वाद घ्यायचा असेल तर आज जानेवारी 19, 20 आणि 21 या 3 दिवशी होणाऱ्या फेस्टिवलमध्ये आपली उपस्थिती आपण लावावी आणि चांगला आनंद आपण नक्कीच उपभोग घ्याल आणि दरवर्षी आपण येणार अशा खात्री आम्हाला आहे। सर, आपण काय बोलणार या फेस्टिवल? अध्यक्ष वेसावा सी फूड फेस्टिवल यंदाचे मी माझं अध्यक्षपद या फेस्टिवलसाठी, आणि तुम्हाला एक आवर्जून सांगेन, ही 18 वर्ष आम्ही कंटिन्यूच करत आलेलो आहोत आणि या फेस्टिवलमध्ये हजारोने लोक येत असत आहेत। पुऱ्या महाराष्ट्र नाही ते अख्ख्या जगभरातनं या फेस्टिवलची वाट बघत असतात। आणि या फेस्टिवलमध्ये फक्त म्हणजे मच्छीच असते। त्या मच्छीचा स्वाद घेण्यासाठी तुम्ही आवर्जून याल अशी आशा करतोय। जय हिंद। सर, आपण काय बोलणार या फेस्टिवलबद्दल आणि पूर्ण टीम सोबत आहे या फेस्टिवलला सेलिब्रेट करायला? आम्ही हे 18 वर्ष आहे आमचं फेस्टिवल, तर या खवय्ये लोक बरेच लांबून इकडे येतात। जवळजवळ लाखोच्या वर पब्लिक या ठिकाणी जमा होते आणि त्यांना आमच्या महिलांनी बनवलेलं खाद्य त्यांना पुरवतो आम्ही, आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी ते खरोखरच उत्सुक असतात। आणि परदेशातून पण या ठिकाणी लोक आवर्जून येतात आणि या फेस्टिवलला आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो की हा असा फेस्टिवल कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही। अशा प्रकारे हा फेस्टिवल असतो। गेली 18 वर्ष आम्ही हा फूड फेस्टिवल साजरा करत आलेलो आहोत। या फूड फेस्टिवल साजरा करत असताना आम्हाला आमच्या कमिटीला याची तयारी 3 महिने अगोदरपासून आम्हाला तयारी करावी लागते। खूप याची मेहनत घ्यायला लागते। आमचा कोळी लोकांचा एकच उद्देश या फेस्टिवलमागे आमचा आहे का आमची मासळीची चव संपूर्ण जगामध्ये पोचली पाहिजे, ते सर्वांनी मच्छी खाल्ली पाहिजे, आमच्या मच्छीला चांगला भाव मिळाला पाहिजे, हाच उद्देश आमचा आहे। सध्या आमची परिस्थिती व मच्छीमारांची फार बिकट आहे, तरी पण आम्ही हा फेस्टिवल कसा साजरा करतो आम्हाला माहीत आहे। आमच्या स्वतःच्या बोटी या मच्छी नसताना बंद ठेवलेल्या आहेत
पण फेस्टिवल असल्याकारणाने आम्ही स्वतःच्या बोटी स्वतः लाच खाऊन आम्ही मच्छी खावयासाठी आम्ही मोठी बाहेर पाठवतो आणि त्याची ताजी मासळी आणून आम्ही फेस्टिवलवाल्यांना येतात, मुंबईहून येतात, परदेशातून इथे येतात फेस्टिवल स्वाद घेण्यासाठी. सर्वांच्या आम्ही मनासारखा इच्छा पूर्ण करतो आणि आमचा फेस्टिवलमध्ये सर्व मुंबईहून महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून या फेस्टिवलची आवर्जून आतुरतेने वाट बघत असतात. त्यासाठी आम्ही वर्सोवाच्या फ्यूज फेस्टिवलच्या कमिटीमार्फत सर्वांचं खवय्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि ह्या वर्षीचा फूड फेस्टिवल आहे जानेवारी 19, 20, 21 असंच नेहमीसारखं सहकार्य यावर्षी पण तुम्ही आम्हाला द्याल हीच आम्ही इंग्लादेवी चरणी प्रार्थना करतो. नमस्कार. मी सर्वांनी सांगितलं की फेस्टिवलचं महत्त्वाचं म्हणजे आता आमचे अहमदाबाद गुजरातहून फोन येतात की फेस्टिवल आहे आणि तिकडे आम्हाला 3 दिवस राहण्यासाठी रूम पाहिजे. मी आता काही हॉटेलमध्ये चौकशी केली असताना तर कांदवलीपासून तर बँड्रापर्यंत जे रूम आहेत त्यांनी तर भाव वाढवलेले आहे म्हणजे राहण्यासाठी त्या फेस्टिवलमुळे. पण ते बोला चालेल, जशी इंडिया पाकिस्तानची अहमदाबादला होती तशी तिकडे हे होतं काय मॅच होती तेव्हा तिकडे संपूर्ण लोक जात होती, तिकडे हॉटेलला मिळत होतं काय होतं. तसंच या 3 दिवसासाठी जे लोक आहेत त्याला हॉटेलला राहण्यासाठी तर असे आम्ही डबल पैसे देतो राहायला, पण आम्हाला फेस्टिवल हे 3 दिवस इकडे साजरा करायला येतो. त्यामुळे असं वाटतं आम्हाला का आपला फेस्टिवल हा खरोखर आपल्या भारतात नाही तर जगभरात प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्यामुळे आम्ही तुम्ही याची आम्हाला चांगली प्रसिद्धी करता, त्यामुळे तुमचे मी धन्यवाद. सर आणि सर्व कारण की हे फेस्टिवल आहे कारण की 18 वर्ष झाली. ते कोरोना कालामध्ये 2 वर्ष फेस्टिवल झाला नव्हता कारण की सर्वांना देशाची काय परिस्थिती होती कोरोना का माहीत आहे. पण तरी पण आम्ही आता 18 वर्ष आहे हे आपल्या वेसाव्या गावातील 5 नामांकित मच्छीमार संस्था याच्यामध्ये पूर्ण सहभाग घेऊन हा फेस्टिवल कसा सक्सेस होईल त्याचबरोबर आमच्या गावातले सर्व कोळी बांधव महिला याच्यामध्ये आवर्जून सर्वजण भाग घेतात आणि जास्तीत जास्त मच्छी सर्व आपलं म्हणजे आपलं काही याचं हे आहे कल्चर आहे सर्व जगभर पसरावं आणि जास्तीत जास्त मच्छी कारण की बघा सर्व ठिकाणी भेसळयुक्त आहे पण समुद्रात कोणी काय भेसळ करू शकत नाही कारण की त्या मच्छीने एवढे प्रोटीन्स आहेत का त्याच्यामुळे अजून पण आता आमचे हे झाले त्याच्यामध्ये माणसं कसे एकदम व्यवस्थित राहतात. आणि तरी पण मी परत एकदा या फेस्टिवलसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या फेस्टिवलबद्दल काय सांगणार आणि अजय कौल सरांचा सपोर्ट भेटला आहे फेस्टिवलला काय सांगणार? मी फक्त एवढंच सांगेन की ज्यांनी आपल्याला या फेस्टिवलसाठी सपोर्ट केला अजय सर असो त्यांचेसुद्धा आभार, तसेच ONGC कंपनी आहे त्यांचेसुद्धा आभार, तसेच इतर सर्वजण डोनेशन पॉलिटिशियन असो बिल्डर्स असो आणखीन कोणी असो सर्वांचे आभार. त्यांच्या हातभारामुळेच हा फेस्टिवल खरखर साजरा होतो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे की आम्ही जे कोली सी फूडमध्ये जे ऑर्गनाईज करत असतो ते आज आमचे सिनियर्स आहेत तिथे त्या लोकांची अटूट प्रयत्नाने हे सर्व साजरा होत असतं. आम्ही सर्व यंगस्टरांना ते घेऊन उभे असतात. हेच विशेष म्हणजे आम्हाला खूप मजा येते, ह्याच्यामध्ये आनंद आहे. त्याच्यानंतर दुसरं असं की आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं काय पोहोचू. ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्या माध्यमातून आमची ॲड होते आणि भरघोष असा पब्लिक भारताच्या बाहेरून युरोपियन्स लोक वगैरे इथे येत असतात, आस्वाद घेत असतात. खूप मजा असते. थँक्यू. आणि जे सपोर्ट भेटला आहे पॉलिटिशियनवरून अजय कौल सरवरून काय सांगायचं? नमस्कार मित्र हो, मी विशाल पृथ्वीराज चंदी, एक्स चेअरमॅन ऑफ वेसाव मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड आणि आता विद्यमान बोर्ड ऑफ कमिटीवर आहे. तर माझा सांगायचा हेतू असा आहे की हा जो 18वा आमचा कोली सी फूड फेस्टिवल जो आम्ही सादर करीत आहोत तुम्हाला त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सी फूडची ॲड तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आज कॅडबरी खाताना एक 8 आण्याची 1 रुपयाची कॅडबरीची ॲड 50 पैशाची ॲड अमिताभ बच्चन करतो. तर हा जो आमचा फिश फूड फेस्टिवल आहे हा आम्ही आमच्या मावऱ्याला एक प्रमोट करतो अख्ख्या जगभरात. तर दुसरी गोष्ट अशी की हा जो फेस्टिवल आहे आता 18वा कोली सी फूड फेस्टिवल याचं जे मी हे करीन की आमचे जे अजय सर आहेत
हे वारंवार आम्हाला मदत करत असतात आणि या वर्षीसुद्धा त्यांनी भरघोस अशी डोनेशन देऊन आम्हाला हातभार लावलेला आहे. आणि आमचे जे अध्यक्ष आहे जयेंद्र लडगेजी यांनी जे डोनेशन आणलेलं आहे या संस्थेसाठी हे ना भूतो ना भविष्य आणलेलं आहे. हेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू. सर काय बोलणार जे सपोर्ट भेटला आहे आम्ही हा वेसाव कोळी सी फूड फेस्टिवल आज 17-18 वर्ष सतत करतो आणि हा सुरू करत असताना आम्ही पहिला सर्व सभासदांसाठी फ्रीमध्ये स्टॉल देऊन 25 वाजता आम्ही एकत्र येऊन हा फेस्टिवल चालू केला आणि बघता बघता आता 17-18 वर्ष झाले आणि ह्याच्यामध्ये मग पैशांची कमतरता पडायला लागली आम्हाला. आणि पैशांची कमतरता परत असताना आम्ही मग अजय सर असू दे, प्रशांत सर असू दे, नाही कुणी हे सगळे पॉलिटिशियन असू दे, नाही ते बिल्डर असू दे, नाही ते आमचे नाखवा मंडळाची लोक ONGC, IOC. ONGC असू दे, IOC या लोकांनी आम्हाला भरभरून सहकार्य केल्यामुळे आज तुम्हाला माहिती असेल की हा फेस्टिवल होतो इथे आम्ही 1 पैसा कुणाकडनं न घेता म्हणजे फ्री एंट्रीमध्ये सगळ्यांना आम्ही बोलवतो आहे. आणि बोलवत असताना इकडे भरपूर लोक येतात म्हणजे एवढा कंट्रोल होत नाही. एवढ्या प्रकारची चांगली मासली बनवून खवय्यांना चांगल्या प्रकारे आम्ही खायला देतो, शेव करतो आहे. ते लोक खुश होऊन यावर्षी व पुढच्या वर्षी कधी फेस्टिवल आहे असं आताच आम्हाला विचारून जातात. भरमसाठ लोक येतात, आम्हाला कंट्रोल होत नाही. याच्यामध्ये पोलीस चौकी असू दे, नाही ते कुठलेही प्रॉब्लेम असू दे, तर राजेश सरांचा मोठा सहकार्य असते, प्रशांत सरचा मोठं सहकार्य असते, पॉलिटिकल लोकांचं सहकार्य असते आणि पोलीस लोक पण आम्हाला भरपूर सहकार्य करतात. आज आम्ही हे सगळे मंडळ आहे, हे मंडळ आम्ही सतत 5 आमचे संस्था आहेत, या आम्ही एवढी मेहनत करतो तर आम्ही कुणी पण एकही पैसा न घेता 1-2 महिन्या अगोदरपासून आम्ही सुरुवात करतो. रात्रंदिवस जागून हा फेस्टिवल कसा पार पडेल, आम्हाला झोप नाही लागत. आम्ही गणपती बाप्पाजवळ आम्ही विनंती करत असतो की देवा असाच आमचा हा वेसाव कोळी सी फूड फेस्टिवल चांगल्या स्वरूपाने सक्सेसफुल व्हावा एवढंच बोलतो आहे. आणि तुमचा तुम्ही आम्हाला हे सहकार्य केल्यामुळे तुमचे धन्यवाद, आभारी.